नमस्कार. विज्ञान शाखेचे पदवीधर आहात आणि एका अशा प्रतिष्ठित सरकारी नोकरीच्या शोधात आहात जिथे चांगला पगार तर आहेच, पण मान सन्मान सुद्धा आहे. बऱ्याचदा काय होतं, आपल्या नजरेतून अशा काही खास संधी सुटून जातात. चला, आज आपण अशाच एका सुवर्ण संधीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. हो, अगदी बरोबर पाहिलं. या पदासाठी सुरुवातीचा मासिक पगार आहे तब्बल 41,800 रुपये. ही एक खूपच आकर्षक सुरुवात आहे, नाही का? आणि याचमुळे अनेकांचं लक्ष या संधीकडे वेधलं जातं. जर याचं उत्तर हो असेल, तर पुढची काही मिनिटं खूपच महत्त्वाची ठरणार आहेत. बरेचसे विद्यार्थी फक्त MPSC किंवा तलाठी भरती यांसारख्या परीक्षांवरच लक्ष केंद्रित करतात आणि त्यामुळे अशा अनेक विशेष संधी त्यांच्या हातून निसटून जातात. तर आज आपण ज्या पदाबद्दल बोलणार आहोत ते आहे सहाय्यक शासकीय दस्तावेज परीक्षक. हे एक असं पद आहे ज्याकडे सहसा फारसं कुणाचं लक्ष जात नाही, पण करिअरसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ठीक आहे, चला तर मग आता या भरती प्रक्रियेच्या खोलात जाऊया. पाहूया की नक्की कोणता विभाग ही भरती करतोय आणि या पदाची नेमकी जबाबदारी काय असणार आहे. ही भरती महाराष्ट्र शासनाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या विभागामार्फत म्हणजेच CID पुणे यांच्यामार्फत केली जात आहे. आता CID म्हटल्यावर या पदाला एक विशेष प्रतिष्ठा आपोआपच प्राप्त होते. तर या महत्त्वाच्या पदासाठी गट क संवर्गात एकूण 16 जागा भरल्या जाणार आहेत. आता 16 जागा ऐकून कदाचित वाटेल की संख्या खूपच कमी आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या पदासाठीची जी शैक्षणिक पात्रता आहे ना, ती खूपच विशिष्ट आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की अर्ज करणाऱ्यांची संख्या मर्यादित असेल आणि त्यामुळे स्पर्धा तुलनेने कमी असेल. प्रवर्गानुसार जागांचं विवरण पाहिलं तर OBCसाठी सर्वाधिक 45 जागा आहेत, तर SBC आणि EWS साठी प्रत्येकी 3 जागा आहेत. यासोबतच महिला, माजी सैनिक आणि अंशकालीन उमेदवारांसाठीचं आरक्षणसुद्धा इथे स्पष्टपणे दिसतंय. आता आपण वळूया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांकडे, म्हणजे पगार किती आणि या पदासाठी नक्की कोण पात्र आहे. चला पाहूया ही संधी आपल्यासाठी योग्य आहे की नाही. बघा, या पदासाठी S15 ही आकर्षक वेतन श्रेणी लागू आहे. म्हणजे सुरुवातीचा पगार 41,800 रुपयांपासून ते अगदी 1,32,300 रुपयांपर्यंत असेल. यात इतर भत्ते मिळून हे एक उत्तम वेतन पॅकेज तयार होतं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शैक्षणिक पात्रता. नीट लक्ष द्या, विज्ञान शाखेतली पदवी हवी, ज्यामध्ये रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री मुख्य विषय आणि भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स उपविषय म्हणून असायला हवा. किंवा जर फॉरेन्सिक सायन्समध्ये BSc केलं असेल तरीही या पदासाठी अर्ज करता येतो. वयोमर्यादेचे निकषही अगदी स्पष्ट आहेत. 11 मार्च 2026 या तारखेला उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असावं. खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्ष आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ती 43 वर्षांपर्यंत आहे. ओके, आता निवड प्रक्रियेच्या स्वरूपाबद्दल बोलूया. परीक्षेची रचना एकदा समजून घेतली की तयारी करणं खूप सोपं होऊन जातं. ही संपूर्ण परीक्षा 200 गुणांची असेल आणि ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. याचे मुख्य 2 भाग आहेत. पहिला 120 गुणांचा सामान्य विषयांवरील पेपर आणि दुसरा 80 गुणांची निरीक्षण चाचणी. पहिल्या भागात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे 60 प्रश्न असतील, प्रत्येकी 2 गुणांसाठी. यात फिजिक्स, केमिस्ट्री, गणितासोबतच इंग्रजी, मराठी, संगणक आणि सामान्य ज्ञानाचाही अभ्यास करावा लागणार आहे. आता या परीक्षेचं सगळ्यात महत्त्वाचं आणि वेगळं वैशिष्ट्य म्हणजे 80 गुणांची निरीक्षण चाचणी. ही तुमच्या विश्लेषणात्मक कौशल्याची परीक्षा आहे. यामध्ये काय होतं तर दिलेल्या कागदपत्रांची काळजीपूर्वक तुलना करून त्यातील फरक ओळखून आपली आकलन क्षमता सिद्ध करावी लागते. या संपूर्ण 200 गुणांच्या ऑनलाईन परीक्षेसाठी एकूण 120 मिनिटांचा म्हणजेच 2 तासांचा वेळ दिला जाईल. चला, आता या संधीचा लाभ घेण्यासाठी जी कृती करायची आहे त्याकडे वळूया. अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ते पाहूया. या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. अर्ज प्रक्रिया 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे आणि अंतिम तारीख आहे 11 मार्च 2026. त्यामुळे वेळेच्या आत अर्ज करणं खूप महत्त्वाचं आहे. अर्ज प्रक्रिया तशी खूप सोपी आहे. फक्त अधिकृत वेबसाईटवर जायचं, ऑनलाईन फॉर्म भरायचा आणि त्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा करायचा. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त www.mahapariksha.gov.in याच अधिकृत संकेतस्थळावर करायचा आहे. परीक्षा शुल्क परत मिळणार नाही. खुल्या प्रवर्गासाठी ते 1,000 रुपये आहे, तर सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये आहे. आणि हो, माजी सैनिकांना कोणतंही परीक्षा शुल्क भरायचं नाहीये. तर मित्रांनो,
फॉरेन्सिक आणि प्युअर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ही खरोखरच एक मोठी संधी आहे. CID सारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची आणि आपलं विश्लेषणात्मक कौशल्य दाखवण्याची ही संधी नक्कीच भविष्य घडवू शकते. जर पात्रता पूर्ण होत असेल तर या संधीचा गांभीर्याने विचार करायलाच हवा.